पाण्यात भिजवून रोज सकाळी खा. जो चालू शकत नाही तोही धावू लागेल. पायांमध्ये येईल घोड्यासारखी ताकद. नमस्कार माझ्या प्रिय ज्येष्ठ मित्रांनो. जर तुमचं वय 65, 70 किंवा 80 पार झालं असेल आणि तुमचे पाय आता साथ देणं थांबवत असतील, जर गुडघे आणि सांध्यांमधील तीव्र वेदना, कडकपणा आणि सतत येणाऱ्या गोळ्यांमुळे तुम्ही घरातच मर्यादित झालात, तर हा संदेश थेट देवाकडून तुमच्यासाठीच आहे. होय, ते दिवस जेव्हा तुम्ही तुमच्या नातवंडांसोबत मंदिराच्या पायऱ्या चढायचात, गावच्या जत्रेत आनंदाने फिरायचात किंवा मित्रांना भेटायला बाजारात जायचात, आता ते फक्त स्वप्नासारखे वाटत आहेत. आज तुमच्यासाठी स्वतःच्या घरात बाथरूमपर्यंत जाणंही एखाद्या युद्धासारखं वाटतं. प्रत्येक पावलावर वेदना आणि तोल जाण्याची भीती असते. पण मी तुम्हाला एक वचन देते, जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला आणि मी सांगितलेल्या गोष्टींचं पालन केलं, तर फक्त 15 दिवसात तुमच्या डळमळणाऱ्या पायात नवीन शक्ती येईलच, पण ते लोखंडासारखे मजबूत आणि घोड्यासारखे वेगवान होतील. तुम्ही विचार करत असाल की हे कसं शक्य आहे? तर मी सांगते, हे काही जादू नाही, तर आयुर्वेदातील त्या 5 अमूल्य उपायांचा परिणाम आहे, जे तुमच्या स्वयंपाकघरातच आहेत. फक्त त्यांना पाण्यात भिजवून खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्यायची आहे. माझे एक रुग्ण, 78 वर्षांचे रामस्वरूपजी, जे निवृत्त शिक्षक होते, ते इतक्या वेदनेत होते की त्यांनी व्हीलचेअरचा आधार घेतला होता. त्यांच्या मुलीने मला रडत सांगितलं होतं, डॉक्टर साहेब, बाबा आता नातवांसोबत बसून खेळूही शकत नाहीत. पण जेव्हा त्यांनी माझ्या सांगण्यानुसार यातील एक गोष्ट पाण्यात भिजवून खायला सुरुवात केली, तेव्हा फक्त 10 दिवसात ते स्वतः चालत माझ्या क्लिनिकमध्ये आले आणि म्हणाले, डॉक्टर साहेब, मला वाटतं माझे पाय पुन्हा मिळाले आहेत. त्यांच्या डोळ्यांतले अश्रू आणि चेहऱ्यावरचं हास्य पाहून माझं मन आनंदाने भरून आलं. मला नको आहे की तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणताही ज्येष्ठ व्यक्ती असं समजू लागेल की वृद्धत्व म्हणजे फक्त वेदना आणि बंधनं. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2025च्या अहवालानुसार 70% पेक्षा जास्त ज्येष्ठांमध्ये पायांची कमजोरी आणि वेदना याचं मुख्य कारण म्हणजे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रोटीनची मोठी कमतरता, कोणताही असाध्य आजार नाही. आणि एम्स दिल्लीच्या एका अभ्यासानुसार योग्य आहार योग्य पद्धतीने घेतल्यास 90 वर्षांच्या वयातही हाडांची मजबूती 60% पर्यंत वाढवता येते. तर तुम्ही तयार आहात का त्या खास उपायाबद्दल जाणून घेण्यासाठी जो तुमच्या पायांमधील वेदना आणि कडकपणा दूर करेल? तुम्हाला हवं आहे का की तुम्हीही कोणाच्याही आधाराशिवाय डगमगता तुमच्या नातवाचा हात धरून मंदिरापर्यंत चालत जावं? जर हो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुमच्यासोबत त्या 5 गोष्टी शेअर करणार आहे, ज्या पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्यास तुमची हाडं इतकी मजबूत होतील की 90व्या वर्षीही तुम्हाला चालण्यासाठी काठी किंवा कोणाच्या आधाराची गरज भासणार नाही. उलट तुम्ही धावायलाही लागाल. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 3 अशा आयुर्वेदिक सवयी सांगणार आहे ज्या या उपायांचा परिणाम 10 पट वाढवतील. म्हणून खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, हो डॉक्टर साहेब, जर तुम्हालाही तुमचे पाय लोखंडासारखे मजबूत करायचे असतील. आणि तुम्ही मला कुठून पाहत आहात तेही सांगा. तुम्ही दिल्ली, पटना, इंदौर की लखनौ येथील आहात? मी प्रत्येक कमेंट वाचतो आणि तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतो. पहिला उपाय ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल, त्यामुळे हा व्हिडिओ मध्येच सोडू नका. मित्रांनो, पायांची डळमळ, गुडघ्यांचा त्रास आणि दिवसभर बसल्यामुळे सांध्यांमध्ये येणारा कडकपणा ही साधी समस्या नाही. हा तुमच्या शरीराचा एक गंभीर इशारा आहे की तुमच्या हाडांना आणि स्नायूंना आवश्यक पोषण मिळत नाही. तुम्हाला हवं आहे की तुम्ही सकाळी उठून कोणत्याही त्रासाशिवाय अंगणात फेरफटका मारावा.
तुम्हाला हवं आहे की तुम्ही तुमच्या नातवाला शाळेत सोडायला जावं किंवा मित्रांसोबत चहाच्या टपरीवर बसून जुन्या आठवणी जागवाव्यात. पण पायातील वेदना तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या एका खोलीत बंद करून ठेवतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला भीती वाटते की कधीतरी पडाल आणि हाड तुटेल, कारण तुम्हाला माहीत आहे की या वयात हाड लवकर जुळत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या मुलांवर ओझं व्हायचं नाही. ही भीती आणि असहायतेची भावना तुमच्या आयुष्यातील आनंद हिरावून घेते. पण आज मी तुम्हाला सांगू इच्छिते की ही परिस्थिती कायमची नाही. टोकियो जेरियाट्रिक इन्स्टिट्यूटच्या 2025च्या संशोधनानुसार 75% ज्येष्ठांमध्ये हाडांच्या कमजोरीचं मुख्य कारण म्हणजे पोषक तत्वांचे योग्य शोषण होणं आहे, वय वाढणं नाही. जेव्हा तुम्ही सुकामेवा किंवा बिया थेट खातात, तेव्हा तुमची पचनसंस्था त्यातील पोषक तत्व पूर्णपणे शोषू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही त्यांना रात्रभर पाण्यात भिजवता, तेव्हा त्यामध्ये अंकुरण्याची प्रक्रिया सुरू होते आणि त्यातील कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि प्रोटीन हे शरीराला खूप सहज शोषता येईल अशा स्वरूपात बदलतात. म्हणूनच भिजवलेल्या गोष्टी एक अद्भुत औषधासारखं काम करतात. आयुर्वेदानुसार भिजवल्याने अन्नाचं गुरुत्व कमी होतं आणि पचन सोपं होतं, ज्यामुळे वात दोष शांत होतो आणि अस्थि धातू मजबूत होते. चला, आता वेळ दवडता त्या 5 चमत्कारी उपायांबद्दल जाणून घेऊया, जे पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्यास तुमच्या पाय आणि गुडघ्यांच्या वेदना दूर होतील आणि हाडांना लोखंडासारखी मजबूती मिळेल. पहिला उपाय आहे भिजवलेले मेथी दाणे आणि अक्रोड यांची जोडी. मित्रांनो, मेथी दाणे तुम्ही फोडणीसाठी वापरता, पण जेव्हा तुम्ही 1 चमचा मेथी दाणे आणि 2 अक्रोड रात्रीभर एका ग्लास स्वच्छ पाण्यात भिजवता, तेव्हा ही जोडी तुमच्या पायांसाठी अमृत ठरते. मेथी दाण्यांमध्ये आयर्न, कॅल्शियम आणि सूज कमी करणारे गुणधर्म असतात, जे सांध्यांची सूज कमी करतात आणि रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करतात. अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि प्रोटीन असते, जे स्नायूंची झीज भरून काढतात आणि नवीन पेशी तयार करतात. जेव्हा हे दोन्ही भिजतात, तेव्हा त्यातील फायटिक ॲसिड नष्ट होतं, जे पोषक तत्वांच्या शोषणात अडथळा आणतं. त्यामुळे शरीराला पूर्ण कॅल्शियम आणि प्रोटीन मिळू लागतं. हार्वर्ड हेल्थच्या एका अभ्यासानुसार भिजवलेले मेथी दाणे आणि अक्रोड यांची जोडी ज्येष्ठांमध्ये हाडांची घनता 40% पर्यंत वाढवू शकते आणि 15 दिवसात सांध्यांचा त्रास निम्मा करू शकते. माझी एक रुग्ण, 72 वर्षांची सुशीला देवी, लखनौ येथील, त्यांच्या गुडघ्यांचा त्रास इतका वाढला होता की त्या पायऱ्या चढू शकत नव्हत्या. मी त्यांना हाच उपाय सांगितला. सुरुवातीला त्या म्हणाल्या, डॉक्टर साहेब, मेथी खूप कडू असते, मी कशी खाऊ? पण माझ्या समजावणीवर त्यांनी 12 दिवस हा उपाय केला आणि नंतर त्यांनी स्वतः फोन करून सांगितलं, आज मी थांबता 3ऱ्या मजल्यावर गेले आणि गुडघ्यांमधील जळजळ पूर्णपणे गायब झाली. त्यांच्या आवाजातील आत्मविश्वास ऐकून मला खूप आनंद झाला. कसं करायचं? रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मेथी दाणे आणि 2 अक्रोड फोडून एका ग्लास पाण्यात टाकून झाकून ठेवा. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम ते पाणी प्या आणि मग मेथी दाणे आणि अक्रोड चांगले चावून खा. काळजी, जर तुम्हाला डायबिटीज असेल तर मेथी दाण्याचं प्रमाण अर्धा चमचा ठेवा आणि अक्रोड भिजवूनच खा. हा उपाय तुमच्या पायांमध्ये ताकद आणेल आणि कॅल्शियमची कमतरता दूर करेल. खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, तुम्ही हा उपाय करून पाहणार आहात का? दुसरा उपाय आहे काळे तीळ आणि मनुका यांची जोडी. बंधूंनो आणि भगिनींनो, काळे तीळ आयुर्वेदात हाडांचे सर्वात मोठे मित्र मानले जातात. आणि जेव्हा तुम्ही त्यांना गोड व उष्ण प्रकृतीच्या मनुकांसोबत भिजवून खातात, तेव्हा ते पायांच्या वेदना आणि कमजोरीसाठी रामबाण उपाय ठरतात. काळ्या तिळांमध्ये पांढऱ्या तिळांच्या तुलनेत 3 पट अधिक कॅल्शियम, आयर्न आणि कॉपर असतं,
जे थेट तुमच्या हाडांच्या संरचनेला मजबूती देतं आणि ऑस्टिओपोरोसिसची प्रक्रिया थांबवण्यास मदत करतं. मनुका म्हणजे सुकलेले काळे द्राक्ष. त्यामध्ये पोटॅशियम आणि बोरोन मुबलक प्रमाणात असतात, जे शरीरातील कॅल्शियम शोषण्याची क्षमता वाढवतात आणि स्नायूंच्या गोळ्या त्वरित शांत करतात. रात्रभर पाण्यात भिजवल्याने तिळांचे साल मऊ होते आणि त्यातील तेल व पोषक तत्व बाहेर येतात, ज्यामुळे ते पचायला हलके आणि अधिक परिणामकारक होतात. जर्नल ऑफ जेरियाट्रिक मेडिसिनच्या एका संशोधनानुसार, नियमितपणे भिजवलेले काळे तीळ आणि मनुका खाणाऱ्या ज्येष्ठांमध्ये हाड तुटण्याचा धोका 50% पर्यंत कमी आढळला आणि पायांच्या स्नायूंची ताकद 30% ने वाढलेली दिसली. माझ्याकडे इलाहाबादहून 80 वर्षांचे कृष्णकुमारजी आले होते, जे त्यांच्या डळमणाऱ्या पायांमुळे नेहमी घाबरलेले असायचे. त्यांनी मला विचारलं, डॉक्टर साहेब, मी पुन्हा कधी माझ्या बागेत जाऊन माझ्या आवडत्या गुलाबांच्या झाडांकडे पाहू शकेन का? मी त्यांना हाच उपाय सांगितला. फक्त 15 दिवसांनंतर त्यांच्या मुलाने मला फोटो पाठवला, ज्यात कृष्णकुमारजी त्यांच्या बागेत उभे हसत होते. मेसेजमध्ये लिहिलं होतं, बाबा आता काठीशिवाय तासनतास बागेत काम करतात. हे पाहून माझे डोळे पाणावले. कसं करायचं? 2 चमचे काळे तीळ आणि 8-10 मनुका एका वाटी पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी ते पाणी प्या आणि तीळ व मनुका नीट चावून खा. चव वाढवण्यासाठी थोडा गूळ घालू शकता. काळजी: जर तुमचा साखरेचा शुगर स्तर जास्त असेल, तर मनुकांच्या ऐवजी फक्त तीळ भिजवून खा आणि गूळ घालू नका. हा उपाय तुमच्या हाडांमध्ये मजबूती आणेल आणि तुम्हाला लोखंडासारखी ताकद देईल. खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही कधी काळे तीळ आणि मनुका एकत्र भिजवून खाल्ले आहेत का? तिसरा उपाय आहे अळशीचे बी आणि खजूर यांची शक्ती. माझ्या प्रिय मित्रांनो, जर तुमच्या पायांमध्ये सूज आणि जळजळ असेल, चालताना गुडघ्यात आवाज येत असेल आणि सांध्यांमध्ये जणू तेल संपल्यासारखं वाटत असेल, तर हा उपाय खास तुमच्यासाठी आहे. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, लिग्नान्स आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात, जे शरीरातील सूज निर्माण करणारे घटक कमी करतात आणि सांध्यांना नैसर्गिक लुब्रिकेशन देतात. तर खजूरमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन भरपूर असतं, जे स्नायू आणि नसांमधील समन्वय सुधारतात आणि गोळ्या पूर्णपणे कमी करतात. जेव्हा तुम्ही 1 चमचा अळशी आणि 2 खजूर रात्रभर पाण्यात भिजवता, तेव्हा अळशीचं कठीण आवरण मऊ होतं आणि त्यातील जेलसारखा पदार्थ बाहेर येतो, जो सांध्यांसाठी नैसर्गिक स्नेहक ल्युब्रिकँट म्हणून काम करतो. ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, नियमितपणे भिजवलेली अळशी आणि खजूर खाणाऱ्या ज्येष्ठांमध्ये सांध्यांच्या वेदनांमध्ये 65% पर्यंत घट झाली आणि चालण्याच्या गतीत 40% सुधारणा दिसली. मला आठवतं, माझी एक ज्येष्ठ रुग्ण, 76 वर्षांची प्रेमलताजी, वाराणसी येथील, त्यांच्या गुडघ्यांना इतका त्रास होता की त्या पूजेसाठीही बसू शकत नव्हत्या. त्या खूप दुःखी होत्या. मी त्यांना हाच उपाय सांगितला. 1 आठवड्यानंतर त्यांच्या मुलीने सांगितलं, आई म्हणते त्यांच्या गुडघ्यात पुन्हा 40 वर्षांपूर्वीसारखी हालचाल आणि सुलभता आली आहे. आणि 1 महिन्यानंतर प्रेमलताजी स्वतः माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, डॉक्टर साहेब, तुम्ही मला फक्त चालायला नाही तर पुन्हा जगायला शिकवलं. त्यांचे हे शब्द माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस होते. कसं करायचं? 1 चमचा अळशीचे बी आणि 2 मऊ खजूर बी काढून 1 ग्लास कोमट पाण्यात रात्रभर भिजवा. सकाळी रिकाम्या पोटी आधी ते पाणी प्या आणि मग खजूर व अळशी नीट चावून खा. काळजी: जर तुमचं पोट कमजोर असेल तर अळशीची मात्रा अर्धा चमच्यापासून सुरू करा आणि खजुराची बी नक्की काढा. हा उपाय तुमच्या सांध्यांना पुन्हा तरुण करेल आणि तुम्हाला वेदनाविरहित चालण्याची ताकद देईल. खाली कमेंटमध्ये लिहा, तुमच्या गुडघ्यात चालताना आवाज येतो का?
चौथा उपाय आहे मुसळी आणि बदाम यांचा अद्भुत संगम. मित्रांनो, जर तुमचे पाय फक्त दुखत नाहीत तर पूर्णपणे कमजोर आणि बारीक झाले असतील, स्नायू आकसले असतील आणि शरीराचं सगळं वजन फक्त हाडांवर आहे असं वाटत असेल, तर या समस्येचं समाधान या जोडीमध्ये दडलेलं आहे. पांढरी मुसळी ही एक प्राचीन आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी शरीरातील धातू मजबूत करण्यासाठी आणि स्नायूंचं पोषण करण्यासाठी अतिशय उपयुक्त मानली जाते. ती प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते, जी स्नायूंच्या ऊतींची दुरुस्ती करते. बदाममध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि चांगले फॅट्स भरपूर असतात, जे नसांना बळकटी देतात आणि ऊर्जा देतात. जेव्हा तुम्ही 10 ग्रॅम मुसळीची मुळं आणि 5 बदाम रात्रभर पाण्यात भिजवता, तेव्हा मुसळीचे सक्रिय घटक पाण्यात मिसळतात आणि बदामाचं साल सहज निघतं, ज्यामुळे त्यातील पोषण शरीराला लगेच मिळतं. जर्नल ऑफ ट्रेडिशनल अँड कॉम्प्लिमेंटरी मेडिसिनच्या एका अभ्यासानुसार मुसळी आणि बदाम यांचं संयोजन वृद्धांमध्ये स्नायूंची घट, सार्कोपेनिया थांबवण्यात 70% प्रभावी आढळलं आणि पायांची ताकद दुप्पट करण्यात मदत झाली. माझे एक रुग्ण, 82 वर्षांचे मेजर सिंगजी, निवृत्त, ज्यांचे पाय लांब सेवेनंतर खूप कमजोर झाले होते. ते म्हणायचे, डॉक्टर, मी माझ्या मित्रांसोबत संध्याकाळी कटिनमध्ये जाऊ शकत नाही. मी त्यांना हा उपाय सांगितला. 3 आठवड्यांनंतर ते त्यांच्या जुन्या युनिफॉर्ममध्ये ताठ उभे राहून माझ्या क्लिनिकमध्ये आले आणि सलाम करून म्हणाले, सर, रिपोर्टिंग. आता मी रोज 2 किमी चालतो. हे पाहून मला आणि माझ्या स्टाफला खूप अभिमान वाटला. कसं करायचं? 10 ग्रॅम पांढरी मुसळीची मुळं आणि 5 बदाम एका वाटीत पाण्यात रात्रभर भिजवा. सकाळी हे पाणी थोडं कोमट करून प्या आणि मुसळी व बदाम वाटून किंवा चावून खा. काळजी: मुसळीची मुळं वापरण्यापूर्वी नीट धुवा आणि बदामाचं साल काढूनच खा. हा उपाय तुमच्या सुकलेल्या स्नायूंमध्ये पुन्हा ताकद आणेल आणि पायांना मजबूत बनवेल. खाली कमेंट करून सांगा, तुम्हीही बारीक झालेल्या पायांमुळे त्रस्त आहात का? 5वा आणि शेवटचा उपाय आहे बडीशेप, सौंफ आणि मखाणे यांची अनोखी जोडी. बंधूंनो आणि भगिनींनो, जर तुमची समस्या रात्री पायात येणाऱ्या तीव्र गोळ्या आणि अस्वस्थता असेल, ज्यामुळे तुमची झोप मोडते आणि दिवसभर थकवा जाणवतो, तर हा उपाय तुमच्यासाठी वरदान ठरेल. बडीशेपमध्ये अँटीस्पास्मोडिक गुणधर्म असतात, म्हणजे ती स्नायूंचे अनैच्छिक आकुंचन कमी करते. त्यातील मॅग्नेशियम नसांना शांत करतं. मखाणे, कमळाचे बी, कॅल्शियम आणि फॉस्फरसचा उत्तम स्रोत आहेत, जे हाडांची घनता वाढवतात आणि शरीराला थंडावा देऊन जळजळ कमी करतात. रात्रभर भिजवल्याने बडीशेपचं तेल आणि मखाण्यांमधील स्टार्च पाण्यात मिसळतो, ज्यामुळे हे मिश्रण एक प्रभावी नर्व टॉनिक आणि स्नायू शिथिल करणारे मसल रिलॅक्सेंट बनते. इंडियन जर्नल ऑफ एजिंग रिसर्चच्या एका अभ्यासानुसार बडीशेप आणि मखाणे नियमित खाणाऱ्या वृद्धांमध्ये झोपेची गुणवत्ता 80% सुधारली आणि रात्रीच्या पायांच्या गोळ्यांमध्ये 90% घट झाली. माझी एक रुग्ण, 79 वर्षांची शकुंतला देवी, जयपूरमध्ये एकटी राहत होत्या. रात्री पायांच्या गोळ्यांमुळे त्या इतक्या त्रस्त होत्या की त्यांना भीती वाटू लागली होती. मी त्यांना हा शेवटचा उपाय सांगितला. फक्त 3 दिवसात त्यांनी फोन करून सांगितलं, डॉक्टर, मला 3 रात्रीपासून शांत झोप लागतेय, कोणतीही गोळी नाही. त्यांचा दिलासा ऐकून मला खूप समाधान वाटलं. कसं करायचं? 1 चमचा बडीशेप आणि 10-12 मखाणे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवा. सकाळी हे पाणी गाळून प्या आणि बडीशेप व मखाणे चावून खा. चव वाढवण्यासाठी थोडीशी खडीसाखर, मिश्री घालू शकता. काळजी: जर तुम्हाला डायबिटीज असेल तर खडीसाखर घालू नका आणि मखाण्याचं प्रमाण कमी ठेवा. हा उपाय तुमच्या रात्रीच्या गोळ्या कायमस्वरूपी दूर करेल आणि पायांमध्ये शांतता आणेल.
खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हीही रात्री पायांच्या गोळ्यांमुळे जागे होता का? तर माझ्या प्रिय ज्येष्ठ मित्रांनो, हे होते ते 5 अमूल्य उपाय जे पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्यास तुमच्या पायांचा प्रत्येक त्रास, दुखणं, कमजोरी, कडकपणा आणि गोळ्या मुळापासून कमी होऊ शकतात. हे कोणतेही महागडे उपचार किंवा गुंतागुंतीच्या प्रक्रिया नाहीत, तर तुमच्या स्वयंपाकघरातील साधे उपाय आहेत, ज्यांची शक्ती विज्ञान आणि आयुर्वेद दोघांनीही मान्य केली आहे. एम्स दिल्लीच्या 2025च्या एका व्यापक अभ्यासानुसार, ज्येष्ठांनी भिजवलेल्या पदार्थांचा नियमित आहारात समावेश केल्यास हाडांची घनता 55% पर्यंत वाढली, पडण्याचा धोका 70% कमी झाला आणि जीवनमानात मोठा सुधार दिसून आला. हे उपाय अवलंबून हजारो ज्येष्ठांनी फक्त पाय मजबूत केले नाहीत, तर आपलं आयुष्य पुन्हा आनंदाने भरून घेतलं आहे. आता मी तुम्हाला त्या 3 आयुर्वेदिक सवयी सांगतो, ज्या या उपायांचा परिणाम आणखी वाढवतील. पहिली सवय. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतील आणि कॅल्शियमचं शोषण वाढेल. दुसरी सवय. दररोज सकाळी सूर्य उगवल्यानंतर किमान 15 मिनिटे सूर्यप्रकाशात बसा. यामुळे नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळेल, जे हाडांसाठी खूप महत्त्वाचं आहे. तिसरी सवय. रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे पाय आणि गुडघ्यांना मोहरीच्या तेलाने मालिश करा. यामुळे रक्तप्रवाह वाढेल आणि स्नायूंना आराम मिळेल. या 5 उपायांपैकी कोणताही एक उपाय आजपासून सुरू करा आणि या 3 सवयी अवलंबून पहा. मी वचन देतो की पुढील 15 दिवसात तुम्हाला स्वतःच फरक जाणवेल. तुम्ही पुन्हा चालू शकालच नाही तर आत्मविश्वासाने भरून धावूही शकाल. आता मला सांगा, या 5 उपायांपैकी तुम्ही कोणता उपाय सर्वात आधी करून पाहणार आहात? तुम्ही या सवयी तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करणार आहात का? जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या ज्येष्ठ मित्रांबरोबर व कुटुंबासोबत जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून तुम्हाला असेच उपयुक्त उपाय मिळत राहतील. खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, हो डॉक्टर साहेब, जर तुम्ही हे उपाय करून पाहण्याचा निर्णय घेतला असेल. आणि तुम्हाला काही शंका असल्यास जरूर विचारा, मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.